नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता उन्हाळा लागलेला आहे आणि कडक उन्हाळा लागला की आपण फॅन खाली आणि कूलर समोर बसतो। तर आपल्याला जसा त्रास होतो तसं पक्ष्यांनाही त्रास होतो। तर आपण आपली जशी काळजी घेतो तशी पक्ष्यांची पण काळजी घेतली पाहिजे। तर बघा, आता मी पक्ष्यांसाठी थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि अन्नधान्य ठेवलेलं आहे। तर तुम्ही पण अशाच प्रकारे पक्ष्यांसाठी अन्नधान्य आणि थोडंसं पाणी ठेवा। त्याच्यामुळे काय होईल, आपल्या पक्ष्यांचं जीव वाचेल, पक्ष्यांना जीवदान मिळेल। तर बघा, मी अशा पद्धतीने पाणी ठेवलेलं आहे। इथं मी ठेवलेले आहे तांदूळ ठेवलेले आहे, मुगाची डाळ ठेवलेली आहे आणि काही गव्हाचे दाणे टाकलेले आहे। बाजरी मी टाकलेली नाही आहे, कारण की बाजरी उष्ण असते, गरम असते आणि त्याच्यामुळे पक्ष्यांना त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाजरी ठेवायची नाही आहे। आणि इथं मी पाणी ठेवलेलं आहे। तर बघा, इथं जवळच पक्ष्यांचं घरटं आहे। तर बघा, हे पक्ष्यांचं घरटं आहे। तर इथं खाली आम्ही झाडांना पाणी देतो ना, तर त्याच्यामुळे ना तर पाणी तुंबलेलं असतं आणि बकेटीमध्ये बघा किती उंच आहे, तर त्याच्यामध्ये तोंड जात नाही आणि खाली जे तुंबलेलं पाणी असतं तर ते पित असतात। परंतु आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पाणी लवकर आटतं, त्याच्यामुळं मग आपण असं हे पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचं आहे। तर तुम्ही पण अशीच काळजी घ्या पक्ष्यांची आणि पक्ष्यांना जीवदान द्या, नवजीवदान द्या। तर बघा, हे पक्षी नेहमी येत असतात या झाडावरती आणि या झाडाला पण बघा कशा कैऱ्या लागलेल्या आहेत। तर आता या कैऱ्या पक्ष्यांसाठी, पक्षी पण खातात। तर बघा मंडळी, हे सगळं असं हवेमध्ये म्हणजे थंड ठिकाणी ठेवायचं आहे। मी झाडाखाली ठेवलेलं आहे, जेणेकरून पाणी पण थंड राहील आणि पक्ष्यांना पण ऊन लागणार नाही। तर बघा, तिकडे किती कडक ऊन आहे, तर कडक उन्हामध्ये मी ठेवलेलं नाही। तर तुम्ही बघा, असं गच्ची म्हणजे खिडकीच्या बाजूला गच्चीवरती ठेवू शकता। तर मी इथं ठेवलेलं आहे आणि अजून म्हणजे खिडकीमध्ये पण ठेवणार आहे आणि वरती गच्चीवरती पण ठेवणार आहे। तर असे 4 ते 5 ठिकाणी मी असं पक्ष्यांची सोय करणार आहे। हे बघा, पक्ष्यांचा आवाज येतोय, खूप बारीक आवाज आहे। झाडांना पण पाणी टाकूया, झाड पण सुकलेलं आहे। नेहमी मी झाडांना पाणी घालत असते, कालच टाकलं होतं। तर बघा किती ऊन आहे, सुकलं ते पाणी, आता टाकते। आणि किती कडक ऊन तपलेलं आहे बघा, सूर्य कसा लकलक करत आहे। तर अशा कडक उष्ण वातावरणामध्ये जसं आपल्याला पाण्याची आवश्यकता असते, तसेच पक्ष्यांना पण आवश्यकता असते आणि झाडांना पण आवश्यकता असते। तर झाडांना पण पाणी घालत जा वेळच्या वेळी। तर मंडळी, झाडं, पक्षी हे सगळं निसर्गाचं खूप सुंदर रूप आहे। पण आजकाल प्रदूषण खूपच वाढत चाललेलं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या घराजवळ एक झाड लावा, पक्ष्यांसाठी पाणी आणि थोडं धान्य ठेवा। आपल्या ह्याच छोट्याशा कामामुळे पर्यावरण जपलं जाईल आणि पक्ष्यांनाही नवं आयुष्य मिळेल। चला, आजपासून पर्यावरण आणि पक्ष्यांची काळजी घेऊया। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण अशीच पक्ष्यांची काळजी घ्या। धन्यवाद।